नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCITच्या फायनल एक्झाममध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न विचारले जातात। तर तेच नेहमी MSCITच्या परीक्षेमध्ये विचारले जाणारे टॉप 15 ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहोत। तर आजचा भाग हा तिसरा होणार आहे। याच्या अगोदर मी भाग 1 आणि भाग 2 अपलोड केलेला आहे। चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरू। तर पहिला प्रश्न बघा, डेटा साठवून ठेवण्यासाठी पुढीलपैकी कोणता भाग किंवा साधन वापरतात म्हणत आहे। तर आपण डेटा ठेवण्यासाठी मेमरी वापरल्या जाते। त्यानंतर सेवा नेक्स्ट करा। एंड युजर सॉफ्टवेअर म्हणून वर्णन करता येईल असा सॉफ्टवेअरचा प्रकार म्हटलेला आहे, तर त्याला आपण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हटले जाते। तर याचं उत्तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे। त्यानंतर सेवाने नेक्स्ट करा। डिव्हाइस ड्रायव्हरचे विशेष प्रोग्राम असून ते विशिष्ट अशा इनपुट किंवा आउटपुट उपकरणाला उरलेल्या कम्प्युटर सिस्टीमची कम्युनिकेट करण्यास मदत करतात म्हणत आहे। तर याचं उत्तर बरोबर आहे। तर बरोबर क्लिक करा आणि त्यानंतर सेवाने नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर बघा, कम्प्युटरला सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याला सिस्टीमचे डायजेस्ट करणे म्हणतात म्हणत आहे। तर बूटिंग म्हणतात। सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्हॉलेटाईल असते म्हणत आहे। तर बरोबर आहे। मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी हार्ड कॉपी म्हटल्या जाते म्हणत आहे। तर चूक आहे, त्याला सॉफ्ट कॉपी म्हटल्या जाते। तर याचं उत्तर चूक आहे। नेक्स्ट, ऑपरेटिंग सिस्टीमद्वारा पुढीलपैकी कोणत्या सुविधा दिल्या जातात म्हणत आहेत। तर यूजर इंटरफेस ही सुविधा दिली जाते। कीबोर्ड, माऊस, मॉनिटर व सिस्टीम युनिट यांना एकत्रितपणे डायजेस्ट असेही म्हणता येईल म्हणत आहे। तर त्याला हार्डवेअर म्हटल्या जाते। सर्व गोष्टी हार्डवेअरमध्ये मोडल्या जातात। त्यानंतर सेवाने नेक्स्ट बटनावर क्लिक करा। युटिलिटीज, डिव्हाइस ड्रायव्हर्स आणि लँग्वेज ट्रान्सलेटर हे सर्व सिस्टीम सॉफ्टवेअरचे भाग आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर बरोबर आहे। सर्व सिस्टीमचे सॉफ्टवेअरचे भाग आहे म्हणत आहेत। तर बरोबर आहे याचं उत्तर। त्यानंतर सेवाने नेक्स्ट करा। पुढीलपैकी कोणती की ही टॉगल की नाही म्हणत आहे। तर पुढीलपैकी कोणती की टॉगल की नाही, तर कंट्रोलची की टॉगल की नाही, बाकी सर्व आहे। सेवाने नेक्स्ट करा। सुपर डिस्क ह्या इमेशनद्वारा निर्मित असतात व त्याची क्षमता 120 MB व 240 MB असते म्हणत आहे। तर याचं उत्तर चूक आहे। त्यानंतर सेवाने नेक्स्ट करा। टच सरफेस हे एक पॉइंटिंग उपकरण आहे म्हणत आहे। तर बरोबर आहे। डायजेस्ट ही ऑपरेटिंग सिस्टीम एका वेळेला एकापेक्षा अधिक ॲप्लिकेशन चालवण्याची ऑपरेटिंग सिस्टीमची क्षमता आहे म्हणत आहे। तर त्याला मल्टीटास्किंग म्हटले जाते। हार्ड डिस्क पॅक्स ही रिमूव्हल स्टोरेज उपकरणे असून त्याचा उपयोग प्रचंड मोठी माहिती साठवण्यासाठी केला जातो म्हणत आहे। तर बरोबर आहे। सेवाने नेक्स्ट करा। एखादे लक्षण चालू किंवा बंद करण्याच्या कॅप्स लॉक सारख्या कीजना डायजेस्ट म्हटले जाते म्हणत आहे। तर त्याला टॉगल की म्हटले जाते। तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन 15 झालेले आहे आणि इथून एंड टेस्ट करून पाहूया। जे क्वेश्चन चुकला असेल ते तुम्हाला मी तिथे दाखवतो। तर अशाच प्रकारचे फायनल एक्झाममध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न विचारले जातात। तर बघा, याच्यात सुद्धा 14 प्रश्न करेक्ट आलेला आहे आणि एक क्वेश्चन आपला चुकलेला आहे। तर पाहून घेऊया कोणता आहे। तर बघा, इथे 11 नंबरचा क्वेश्चन चुकला होता आपला। तर 11 नंबरचा क्वेश्चन पहा। सुपर डिस्क या इमोशनद्वारा निर्मित असतात व त्याची क्षमता 120 MB व 240 MB असते म्हणत आहे। तर याचे उत्तर बरोबर होतं। तर बाकी सर्व क्वेश्चन्स आपले करेक्ट आलेले आहे। चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे।